नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला त्याला सुरू करूया. 8वा वेतन आयोग बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत असून त्याबाबत संसदेमध्ये 2 सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले होते. सदर प्रश्नाला अर्थमंत्र्याकडून उत्तर देण्यात आले आहे. दिनांक 17 मार्च 2025 रोजी लोकसभेत सदस्य कंगना राणौत व साजिद अहमद यांनी तारांकित प्रश्न क्रमांक 235 नुसार कर्मचाऱ्याच्या 8व्या वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या पगार व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने 8वा केंद्रीय वेतन आयोग म्हणजेच CPSC स्थापन केला आहे का? सदर प्रश्नाला अनुसरून उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे असल्यास आयोगाच्या संदर्भातील अटी व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने 8वा वेतन आयोग केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला आहे का? यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे नमूद करण्यात आले आहे. 7वा वेतन आयोग स्तरावरील केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारकांची अंदाजे संख्या 8वा वेतन आयोगाद्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ओडिशासह देशभरात उपवाढे आर्थिक वाढ होईल. उत्तर यावर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की केंद्र सरकारच्या नागरी कर्मचारी व पेन्शनधारक आणि कौटुंबिक निवृत्त वेतनधारकांची अंदाजी संख्या सुमारे 36.57 लाख दिनांक 1/3/25 रोजी तर 33.91 लाख दिनांक 31/12/24 रोजी आहे. संरक्षण कर्मचारी व पेन्शनधारकांनाही याचा लाभ होणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे का? असल्यास त्याचा तपशील काय? उत्तर सदर प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीचा आर्थिक परिणाम कळेल. एकदा 8व्या केंद्रीय वेतन आयोगाने शिफारसी केल्या व सरकारने स्वीकारल्या तेव्हा या सर्व बाबी स्पष्ट होतील असे नमूद करण्यात आले आहे. 8व्या वेतन आयोगाचा राजकोषीय धोरण व सरकारी खर्चावरील परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने कोणताही अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना, पेन्शनधारक व इतर भागधारकांची सल्लामसलत केली आहे का? उत्तर प्रमुख भागधारकांकडून संदर्भ अटीवरील इनपुट मागविण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय, गृह विभाग, कार्मिक व प्रशिक्षण विभाग व राज्याकडून 8व्या CPC शिफारसी 8व्या CPCने केलेल्या व सरकारने स्वीकारल्या तरच 8व्या CPCच्या प्रभावाने मूल्यांकन केले जाऊ शकते असे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.